बांधते. ओके त्या घराचं लाईट्सचं ओके लाईटचं ते सगळे सामान असतात ना, ते म्हणजे नळ बिळ सगळे लाईटचे नळ दोन आहेत. म्हणजे नॉर्मलच आहे आपल्या इकडं खांदेश्वर. जास्त कन्फ्युजिंग पण नाही की कुठल्या साईडला जायचं. आणि एकच साईडला लेफ्ट, म्हणजे एकाच ह्याला तुम्ही जर इकडून गेलात तर राईटलाच आहे एक्झिट. कुठून मग रिक्षा भेटतात सगळे. म्हणजे कधी कधी पण या साईडला पण होते सगळं खूप काही. मी जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं ते एकाला दिलं नव्हतं, कारण की आम्ही सगळं सेपरेट आणतोय. तर म्हणून आम्हाला काही काही गोष्टी आणायला लागतात, कारण की एकाला कॉन्ट्रॅक्ट दिलं ना तर ते बरोबर करत नाही असं बोलतात. इकडं मार्केट आहे, नंतर मग त्या मार्केटमध्ये या सगळं भेटतं. या म्हणजे स्वस्त दरात भेटतं. तर आपण भुलेश्वर चालू आहे. यस लोहार. अरे क्या एक डिसाइड करो यार. भाऊ भेटलाय आणि बोलतोय की सबस्क्राईब करतोय. नो अशी माणसं भेटले पाहिजेत काय ना आयुष्यात. तर आपका नाम क्या है? साहिल करके. तो आप इधर मतलब तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आज आपण चाललो आहे मुंबईला. आणि मुंबईला म्हणजे तुम्हाला एक आलेच असेल की आधीचं आठवण आली मला की मुंबईला जाताना पण ब्लॉग केलेला, एक कालाघोडाला गेलेलो. तर तिकडे पण एक ब्लॉग केलेला. जर तुम्ही बघितलं नसेल तर जस्ट जाऊन बघा, कारण की मुंबईला आला आणि वडापाव नाही खाल्ला असं होऊ शकतं का? कारण की मुंबई फेमस त्यासाठीच आहे वडापाव. ब्लॉगिंग का शुभ घाग ब्लॉग्स जैसा करके मराठी है. हाँ मराठी है. आप लोग भी चालू करो. अभी चालू किया तो कॉन्सेप्ट मतलब कुछ ना कुछ होएगा. हाँ ना, कॉर्पोरेट में है लेकिन कब तक अपना भी कुछ करना होता है ना. आपण भी दुसरं काही कर रहे ना. माझ्या गावात काही फेल झालेलो सब्जेक्टमध्ये. उपयोग नाही मला. सब्जेक्टमध्ये फेल झालेलो लहानपणी. होय ना. तर बसून खायला अलाउड आहे का माहीत नाही. खातात लोक. होय ना. सध्या आपण एक्सप्लोर मला दाखवायचे मेन गोष्ट आली त्यासाठी त्याला दाखवूया. नाही सध्या आपण व्हिडिओज काढूया. फोटो काढून पण चांगला थोबाडता नाही. सध्या मला वाटतं पक्ष्यांचे घरटे आहेत, बट नाईस क्रिएटिव्हिटी आहे भाई हा भाऊ 5,000चा आहे च्या गावात म्हणतो काय. घरी जाऊन खाणार मस्तपैकी. इकडं खायचं पण आहे, संपलं पैसे पूर्ण पाकिट खाली करायला लागेल. अजून एक गेट एवढ्या या साईडला एंडला, मी त्या साईडने आलो. हा वाटतं आय गेस मेन गेट आहे. मी बॅक साईडने आलो अशा प्रकारे. पचका झाला आपला. शेवटी तो काळा घोडा भेटला. काला घोडामध्ये फॉरेनर पण आले तिकडं. तोंडात बोलतात काहीतरी. लाईक दॅट. कमेंट करा हे काय निकास दॅट्स व्हायलेशन. निघा बाहेर. तर यस आता मुंबईला चाललोय. कुठे तो हे कुठं आलोय? या भुलेश्वर नाही स्टेशन. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मस्जिद बंदराच्या जरा शब्द जरा हे झाले हँग झाले. तर मस्जिद बंदरात चालू आहे सध्या. वडील पुढे गेलेत होय ना. तर ते मस्जिद बंदरात चालू आहे. ते का चालू आहे तर तुम्हाला माहिती आहे, ते कोकणात गेलेलो. तर कोकणाचा पण व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर काय करता यार, जाऊन बघा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळं देतो. तर तिकडं गेलेलो तर ते तिकडचा ते घर बांधतायत, घर इन प्रोसेस. तर त्यासाठी ते आम्ही सगळे साहित्य घेतो. यास बरोबर ना. साहित्य म्हणजे कोकणात नवीन घर आम्ही बांधतोय. ओके त्या घराचं लाईट्सचं ओके लाईटचं ते सगळे सामान असतात ना, ते म्हणजे नळ बिळ सगळे. लाईटचे नळ लाईट आणि नळ बिळ सगळे रे. लाईटचे वायरिंग बिरिंग नळ दॅट्स ऑल. या तेच सगळं घ्यायला चाललो आहे तिकडं. तर सध्या आता स्टेशनला चालू आहे. तुम्हाला माहिती आहे जसं सगळ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं स्टेशन कुठे आहे. या साईडला इकडं पण रिक्षा असते एक. पण त्या साईडने गेलं बरं. पण इकडं पण पकडू शकतो जास्त लोक असतील तर. तिकडं थांबवतात, तिकडं पण थांबवतात. तुम्हाला बोललो की हात दाखवून असं घ्यायचं. एक एकाला दाखवतो. स्टेशन हा नाही बघतो. हा घ्या रिक्षा स्टेशन डायरेक्ट मध्ये 20 ना. नाही मग जाऊ दे. 20 रुपयात घ्या. शेअरिंगमध्ये जा कधी पण. नाही तर जायला लपडा होतो बाई, जास्त पैसे घेतील. आपलं सध्या पचका होतंय बंधन. तर यस लेट झालाय. मेगा ब्लॉक पण आहे, संडे आहे. तर पटापट जाऊया. यस लेट्स गो. त्या साईडचा पनवेलला जायला आहे आणि या साईडचा CSTला जाण्यासाठी दोन आहेत. म्हणजे नॉर्मलच आहे आपल्या इकडं खांदेश्वर. जास्त कन्फ्युजिंग पण नाही की कुठल्या साईडला जायचं. आणि एकच साईडला लेफ्ट, म्हणजे एकाच ह्याला तुम्ही जर इकडून गेलात तर राईटलाच आहे एक्झिट. तिकडून मग रिक्षा भेटतात सगळे. म्हणजे कधी कधी पण या साईडला पण होते सगळं खूप काही. पुढं इकडं एअरपोर्ट झालं ना. येस या साईडला एअरपोर्ट झालेला आहे. खूप भाव वाढणार आहेत इकडचे सगळे. ट्रेन कितीचे लागले काय? बोर्ड कुठे बोर्ड गायब झाले. बोर्ड बंद आहेत. होय ना. गाडीची वाट बघूया. आय कॅन सी दॅट इकडं पण रोड बनतोय असा है ना. या साईडला पण सगळं बनतंय ना. खूप सारे बिल्डिंग तुम्ही बघू शकता. इकडे बिल्डिंग नसेल.
नाही नाही, या साईडला बनणार नाही, पण इकडं बनता येत नाही. यांची लेवल होणार आहे आवाजाने. मग काय लेवल होणार आहे प्लेनच्या आवाजाने, एकदम फाटून जाणार त्यांची कानं. काय माहिती घेतील की नाही. CSMT संडे असल्यामुळे मेगा ब्लॉक आहे आता, तो कमी आहेत गाड्या ना, तर यास फटाफट. मित्रांनो पोहोचलोय मस्जिद बंदर. तर तुम्हाला एवढंच बोलत होतं की आम्ही जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं ते एकाला दिलं नव्हतं, कारण की आम्ही सगळं सेपरेट आणतोय. तर म्हणून आम्हाला काही काही गोष्टी आणायला लागतात, कारण की एकाला कॉन्ट्रॅक्ट दिलं ना तर ते बरोबर करत नाही असं बोलतात. एकालाच कॉन्ट्रॅक्ट दिलं तर कामाचा, तर त्याने पैसे पण जास्त घेतात आणि बरोबर करून देत नाही, बरोबर ना. यस, तर स्वतः घ्यायचं आहे म्हणून स्वतः घेण्यासाठी थोडा कष्ट करायला लागतात, कारण की आणून साहित्य द्यायला लागतं त्यांना, जे असतात आपले कॉन्ट्रॅक्ट दिले आहे त्यांना, कारण की सगळीकडे वेगवेगळं आणायला लागतं ना, मग ते याच्यात स्वस्त पण भेटतं आपल्याला. तर त्यासाठीच आपण इथं आलो आहे सध्या मस्जिद बंदरला. यस, आता सध्या तरी चालत जायचं आहे, चालतच जायचं ना, चालत जाणार आहे. इकडं मार्केट आहे, नंतर मग त्या मार्केटमध्ये या सगळं भेटतं, या म्हणजे स्वस्त दरात भेटतं. लाईटचे सर्व या म्हणजे ते सगळं आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी. मोठा मार्केट आहे, तर तिकडं सगळं स्वस्त भेटतं होलसेलमध्ये, म्हणून तिकडे आलेलो आहे आज आम्ही. तर तुम्ही बघू शकता इथून सध्या तरी आम्ही इकडं उतरलो आणि इथं वर चढून आहे सगळं या साईडला. तुम्हाला दाखवतो नंतर हळूहळू. येस, हा रोको आहे, तुम्ही बघू शकता स्टेशनच्या बाहेरच जस्ट आलो आणि सगळं इकडं तारपटी आहे काय. स्टेशनच्या बाहेरच सगळे दुकानं आहेत या साईडला, म्हणजे सगळा तो गल्लीच आहे. बघतोय, बघू शकता आल्याला तुम्हाला पियाला काय खाण्यापिण्याची पण गोष्टी आहेत या साईडला. तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये सगळं भेटतं. स्टेशनवरून वर चढून आलो आणि आम्ही लेफ्ट मारलाय. लेफ्ट मारून स्ट्रेट झालं ना, लोहार चाळ लोहार चाल असं करून आहे. तिकडं गोष्टी आहेत सगळ्या खूप काही. तर तुम्ही बघू शकता या साईडला सध्या चालू आहे. तुम्हाला लोकेशन पण पिन करून देईन मी. रस्त्यातच तुम्ही बघू शकता खूप काही गोष्टी आहेत घेणार का. मला पण स्टँड घ्यायचा आहे, जो पकडलाय तो वाला. तर बघूया हळूहळू. Hello there. या साईडला शूज बीज सगळ्या गोष्टी आहेत तिकडं सध्या. भुलेश्वर चाळ, तर आपण भुलेश्वर चाळला चालू आहे. यस, लोहार, अरे क्या एक डिसाईड करो यार. या भुलेश्वर मध्ये लोहार चाळ सगळं ते वेगळा कॉन्सेप्ट आहे, तिकडं चालू आहे सध्या. इथूनच स्ट्रेट आहे, जसं तुम्हाला बोललो स्टेशनवरून आल्यावर एकदम लेफ्ट मारून स्ट्रेट जायचं आहे. तिकडं पण जायचं परत, त्या स्टेशनला जाताना गाड्या पण बघा जायला लेवल करतात. असं की तिकडं लिहिलं आहे, काहीतरी लिहिलं आहे होय ना. पुढे पुढे आले तर खूप काही गोष्टी आहेत घराच्या, अजून आपला कपडे बिपडे, खायच्या बियाच्या मोठमोठ्या. मुंबई आहे ब्रो. कुठे मार्केट आहे? प्रॉफिट मार्केट या साईडला आहे अशा प्रकारे. वडिलांना माहिती आहे खूप, कारण की वडील इथं खूप फिरलेत या दॅट्स बेस्टमध्ये कामाला ना. सो या त्यांना माहिती सगळं. आम्ही इथून स्ट्रेट आलो इकडून, तर या साईडला मुंब्रा देवी आहे या साईडला, आणि आम्हाला या साईडला जायचं आहे चॉल. आपला जे आहे ती चॉलला जायचं आहे, लोहार चॉल या रोहल चॉल इकडे जायचं आहे सध्या. सध्या आमचे सर्च झालं आहे, ते जाऊ शकता आपण. घेऊ का मी तर या चालू आहे या साईडला जे सामान आहे ते घेण्यासाठी. तुम्हाला बोललो या साईडला एकदम स्ट्रेट तिकडं मुंब्रा देवी आहे, तर तुम्ही कोणाला दर्शन घ्यायचं त्याचे पण ब्लॉग येणार आहेत. सध्या आपला वेगळं काम आहे ना, त्यासाठी पण मी सेपरेट ब्लॉग करीन की देवीचं दर्शन आणि ऑल. सध्या तरी इकडं आपण जाऊया जे काम आलं आपले, कारण की मेगा ब्लॉग नंतर होणार काय, कधी नंतर चालू झाला मेगा ब्लॉग नंतर संध्याकाळी किती वाजता चालू 5:30
3:30-4 ओके 3:30-4 नंतर मग ट्रेन चालू होणार आहे. त्याच्यानं तोपर्यंत आपलं सगळं घ्यायला पाहिजे नो तर जायचं पण आहे परत लगेच. आणि मला एडिटिंग पण करायची आहे. एडिटिंग पण राहिले खूप. कोई ना चल. पण गल्ली गल्लीतून रस्ता शोधत गुगल मॅपला लावला एक आणि चालतच आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काहीतरी पैसे आहेत 20 रुपये घेतात का ते रिक्षावाले असं काय पण चालत प्रिपेअर करा. पैसे असायला काही वेस्ट करतात बरोबर ना. सध्या तरी दुपारी तर सगळं झोपले घातले इकडं सगळं बंद आहे. सगळं संध्याकाळी चालू होत असेल जास्त करून ना. आणि दुपारी कोण पब्लिक येणार नाही. गरमी एवढी आहे. घाम भिजला पूर्ण आजच्या गावात ना. इथूनच स्ट्रेट दिसतंय मॅपवर. तर जाऊया. मार्केट चालू झालेलं आहे अशा प्रकारे. भुलेश्वर मार्केटमध्ये आलेलं इथं म्हणजे चॉल जास्त इकडं पुढे जाऊन इलेक्ट्रॉनिक्सचे दुकानं जास्त इथं आहेत असे म्हणजे आहे म्हणून आलो आहे. ते वायरिंग बिरिंग पाहिजे ना आपल्या गावचं ते वर्किंग प्रोग्रेस आहे. मला ते दाखवले कोकणातली व्हिडिओ त्यासाठी. तर इथून आहे स्ट्रेट आहे ना स्ट्रेट आहे. तर लेट्स गो. सगळं सध्या दुपारचं झोपले होते सगळं. मित्रांनो चौक झालाय अशा प्रकारे. असं वाटलेलं की भाई संडे बंद आहे इकडं सगळं. संडेचं बोलतात संडेचं बंद आहे बोलतात बाय. इथं लेवल झाली आहे आता. चौक झालाय सध्या तरी दुपारी तर सगळं झोपले वाटतं इकडं सगळं बंद आहे. सगळं संध्याकाळी चालू होत असेल जास्त करून ना. आणि दुपारी कोण पब्लिक येणार नाही. गरमी एवढी आहे. घाम भिजला पूर्ण आजच्या गावात. थोडा दुकानं दिसत आहेत पण थोडे बंद आहेत. थोडे म्हणजे खूप बंद आहेत. संडेला कसे बंद करतात कळत नाही. म्हणजे संडे ऑल्सो ना पीक टाईम ना की सगळ्यांना सुट्टी असतात. मग ते लोक पण बाहेर निघतात. मग त्याच्यासाठी बंद का पाहिजे संडे कोई ना. तर काय करायचंय पत्रा आलाय आपल्याला. उद्या जरा पिऊन घरी जा असं बोलतो मी. कोई ना बघूया. यस बघतो आम्ही सर्च करतो काय भेटतंय का. भाऊ भेटलाय आणि बोलतोय की सबस्क्राईब करतोय अशी माणसं भेटले पाहिजेत काय ना आयुष्यात. तर आपका नाम क्या है. साहिल करके है. तो आप इधर मतलब उस जूस का है क्या ये. तो आप जब भी आएंगे इधर भाई के पास इधर आना. आपके इनका लोकेशन लिंक कर देता हूँ कि इधर क्या कौन सा है वो जूस वाला. सध्या आम्ही बघूया. भाऊ बोले की बंद रहता है ना या सैटरडे मतलब संडे का बंद रहता है. देखते हैं अभी क्या करते. कोई ना. यस उस जूस का आहे का ये. तर मित्रांनो असे मध्येच असे लोक भेटले तर खूप चांगलं वाटतं की स्वतःहून बोलतात की सबस्क्राईब करतो आणि दॅट ऑल. तर ते दादाला पण त्याला सांगितलं मोटिवेशन दिलं थोडं की भाई तुम्ही पण चालू करा करून उसाचं बिसाचं रस त्यांचं आहे ना दुकान. त्यांचं पण काय ते वेगवेगळं चालू करा ते दाखवायला रील्सवर. तर यस आता सध्या तर सगळं बंद आहे. आता आम्ही ते सर्च पार्टी चालू केली आहे. संडेला आलो आणि सगळं बंद आहे. लफडा होणार आहे. कोय ना आता बघूया इकडून पुढे जाऊन कुठे भेटते का दुकान. स्वस्तात पण भेटतं ना इकडं म्हणून आलेलो पण प्लॅन फ्लॉप झाला. कोय ना लेट्स गो. How you doing? Oh my god, I'm sorry. 150 पायचा मसाला डोसा होता. जरा लेवल झाली. मग काय करणार पोट भरायला म्हणजे ठीक होतं चांगला होता मोठा होता. भाजी पण होती मस्त चांगलं. गुगलला सर्च केलं पाहिजे येताना की भाई संडेला चालू असतं की नाही. तिथे सगळं शांतता दिसते. वेगवेगळ्या प्रकारचे लॉक्स इथे भेटत आहेत. फिंगरप्रिंट मरतो गावात अंगठाच काढून घ्यायचा. कापून आणायचा मग चोरी करायची. मरतो काय मोठे सगळं भेटतं इकडं. म्हणजे यूज करायचं जे असतं बाथरूम रिलेटेड किंवा दरवाजाच्या कडीला पण वर्षा गोल्ड आई सगळीकडे. आता आम्ही सध्या झोरो झालोय. झोरो तुम्हाला माहित नसेल तर दिस वन पीस कॅरेक्टर एक झोरो या जस्ट कोय ना. सो तुम्ही कराल सबस्क्राईब काहीतरी कराल.